तर हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मला माहिती आहे मी सगळे चांगले असणार आणि चांगलं राहायला सुद्धा पाहिजे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझ्या गावाला गेलो होतो आणि गावाला जायच्या अगोदर एक दिवस आम्ही मालवणला होतो, माझ्या आत्याच्या गावाला. तर एक दिवस त्या दिवशी आम्ही मालवण फिरलो, रॉक गार्डन बघितलं, बीच बघितला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गावाला जायला निघालो माझ्या. तर जायच्या टायमाला माझ्या आत्या बोलली, तर तुला एक खूप चांगल्या मंदिरात घेऊन जाते. तर ते मंदिर दाखवण्यासाठी माझ्या आत्याच्या मनापासून आभार मानतो की मला ते मंदिर बघायचा चान्स मिळाला. तर मी खरं सांगतो मित्रांनो, मी त्या मंदिरात पहिले कधीच नव्हतो गेलो. मी फर्स्ट टाईम गेलो त्या मंदिरामध्ये. मी पहिले कधीच त्या मंदिरात गेलो नव्हतो आणि त्या मंदिराबद्दल मी खूप ऐकून आहे. त्याचं नाव माझ्या मम्मी पप्पाच्या तोंडातून पण मी ऐकलेलं. ते मागच्या वर्षी जाऊन आले होते आणि मला असा कधी चान्स मिळाला नाही, चान्स किंवा असा प्रसंगच पडला नाही त्या मंदिरात जाण्याचा. पण हा चान्स मला माझ्या आत्यामुळे मिळाला. तर आत्या थँक्यू मनापासून. तर ते मंदिर आहे दाभोळ्यात. तर दाभोळ हे नाव ऐकून बहुतेक लोकांना कळालं असेल मी कोणत्या मंदिराबद्दल बोलतो. ते मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक गणपती मंदिर, जे स्थित आहे दाभोळ्यात, पोखरबाव. तर पोखरबाव हे नाव ऐकून खूप साऱ्या कोकणातल्या लोकांच्या तोंडावर स्माईल आलीच असेल आणि त्यांना कळालंच असेल की हे गाव कोणतं आहे आणि हे मंदिर कोणतं आहे. तर कोकणातल्या लोकांना माहीत पडलंच असेल की मी कोणत्या मंदिराबद्दल बोलतो आहे. पण ज्यांना माहीत नाही आहे आपल्या पोखरबावबद्दल, मी आज त्यांना घेऊन जाणार आहे थेट पोखरबावला. तर चला. तर मित्रांनो, रात्रभर कुंभकर्णासाठी झोप काढून सकाळी सकाळी आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिराच्या दिशेने जात असतात आम्हाला एक लारपई दिसते. ती बघता बघता कधी मंदिर येऊन गेला कळालंच नाही. हे बघा, हे आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर. हे बाहेरून तर खूप छान दिसतंय. चला बघूया आतमध्ये कसं दिसतंय. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला दर्शन होते आपल्या गणपती बाप्पाचे. मित्रांनो, बाप्पाची मूर्ती काळ्या रंगामध्ये खूप छान दिसते. थेट त्यांच्या बाजूला आहे मूषकराज. मूषकराजाच्या कानामध्ये आत्याने आपल्या इच्छा सांगून मला नेलं एका सिक्रेट जागेवर. ती सिक्रेट जागा चालू होते बाप्पाच्या लेफ्ट साईडला. तर ही आहे ती जागा. तर मित्रांनो, बघूया आपल्याला खाली गेल्यावर काय काय बघायला वाटतं. तर माझ्या मम्मीने या मंदिराबद्दल असं सांगितलं आहे की हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे, म्हणजे पांडवांच्या काळातलं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये एक शंकराची पिंडी आहे जी खूप वर्ष पाण्यात होती. तर बघूया असं काय आहे का. त्याआधी तुम्हाला सांगतो, ही पुढेची चालली आहे ती माझी आत्या आहे आणि त्याच्या पुढेची आहे ना ती माझी बहीण आहे, माझ्या आत्याची मुलगी. आणि तिच्या पुढे जी चालू आहे ती माझी मम्मी. अरे मम्मी कुठे आली? हो, दत्तगुरू, जय दत्तगुरू. आणि यांच्या बाजूलाच आहे शेगावचे गजानन महाराज. तर दत्तगुरू आणि शेगावच्या गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही चाललो पुढे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पुढे पुढे हे आहे मित्रांनो टुरिस्ट अट्रॅक्शन. पोखरबावचं टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे हेच आहे. लोक लांबून लांबून हे बघायला येतात फक्त. तर चला पुढे अजून बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. तर मित्रांनो, हे बघा किती छान असं कोरीव काम केलेलं आहे. मित्रांनो, मला माहीत नाही हे नाग वासुकी नाग आहे या कोणता नाग. जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा. आणि मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही आहे शंकराची ती पिंडी जी 1000 वर्षापूर्वीची आहे आणि पांडवकालीन आहे. ही पिंडी खूप वर्ष पाण्यात होती. आणि मित्रांनो, जर कोणाला माहीत असेल ह्या डोंगरावर जे कोरीव काम केलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे तर प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण मला याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे बघा, हे आहेत आपले नंदी महाराज. यांचं दर्शन करून आपण चाललो आहोत थेट महादेवांचं दर्शन करायला. इथली महादेवाची मूर्ती खूप भव्य आहे. ही मूर्ती बघून आत्या म्हणाली माझा फोटो काढ. तर मी आत्याचा फोटो काढला. तर ती आई म्हणाली माझा फोटो काढ. तर तिचाही फोटो काढला. तर मी कशाला मागे राहू, माझाही फोटो काढला. मध्ये प्रियांश म्हणाला मी पण, मग त्यालाही घेतलं. फोटो काढता आता मासे चावायला लागले, तोही फोटो दियाने काढला. हे बघा. तर मित्रांनो, यासाठी फक्त एवढंच. मी तुमचा निरोप घेतो आता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे, कारण खूप मेहनत लागते हे व्हिडिओ बनवायला. आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका, कारण तुम्ही येता व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही, असं नका करू. सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.